आपण बघत आहात आवाज कसमादेचा। नाशिकच्या तपोवन परिसरातील केवडीबंद भागात सुटकेसमध्ये आढळून आलेल्या महिलेच्या मृतदेह प्रकरणाचा पोलिसांनी अवघ्या 72 तासात छडा लावलाय। चारित्र्याच्या संशयातून प्रियकरानं महिलेचा खून केल्याचं तपासात निष्पन्न झालं असून संशयिताला कर्नाटकातील मंगळूर येथून अटक करण्यात आली आहे। मृत महिलेचं नाव सुनीता विश्वकर्मा, वय वर्ष 30 असं असून ती उपनगर परिसरात राहत होती। तिचे गोपी गोसावी, वय वर्ष 35 याच्याशी प्रेमसंबंध होते। दोघेही भाड्याच्या खोलीत एकत्र राहत होते। 13 जून रोजी रात्री गोपी दारूच्या नशेत घरी आल्यानंतर दोघांमध्ये चारित्र्याच्या संशयावरून जोरदार वाद झाला। वादाचं रूपांतर हिंसक प्रकारात होताच गोपीनं कपड्याने तोंड दाबून सुनीताचा खून केला। त्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशानं मृतदेह सुटकेसमध्ये कोंबून तपोवनातील केवडीबंद परिसरात फेकून दिला। 16 जून रोजी हा प्रकार उघडकीस आला होता। तपासादरम्यान सुनीताच्या बहिणीनं मृतदेहाची ओळख पटवली। विश्वकर्मा कुटुंब मूळचे उत्तर प्रदेशातील असून रोजगाराच्या निमित्तानं गेल्या 20 वर्षांपासून नाशिकमध्ये वास्तव्यास आहे। गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी आडगाव व उपनगर पोलिसांनी संयुक्त तपास सुरू केला। तांत्रिक विश्लेषण आणि मोबाईल लोकेशनच्या आधारे पोलिसांनी संशयिताचा माग काढला। तपासात गोपी मुंबई मार्गे रेल्वेनं कर्नाटकात पळाल्याचं निष्पन्न झाले। वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकानं मंगळूर इथं जाऊन स्थानिक पोलिसांच्या मदतीनं सापळा रचला आणि गुरुवारी 18 जून रोजी गोपी गोसावी याला ताब्यात घेतले। गोपी हा व्यवसायानं प्लंबर असून पहिल्या पत्नीसोबत घटस्फोट झाल्यानंतर त्यानं मंगळूर येथील एका महिलेशी दुसरं लग्न केलं होतं। त्याची दुसरी पत्नी सध्या गर्भवती असल्याची माहिती समोर आली आहे। दरम्यान घटस्फोटीत असलेल्या सुनीतासोबत त्याचे प्रेम संबंध जुळले होते, मात्र संशयाच्या कारणातून या संबंधाचा शेवट खुनात झाला। अवघ्या 72 तासात गुन्ह्याचा छडा लावून आरोपीला अटक केल्याबद्दल नाशिक पोलिसांच्या कामगिरीचं कौतुक होत आहे।